आज आपण संस्कार, राईट्स आणि कल्चर, सिव्हिलायझेशन यावर बोलूया। आता कसं आहे की आजकाल मुलं हे जीवनाकडे असं गंभीररित्या बघत नाही। असं का जाणवत आहे? तर याचं कारण असं आहे की ते लहानाचे मोठे झाले, पण घरामध्ये त्यांना तसे संस्कार दिले गेले नाही। म्हणजे आईवडिलांची ही फार मोठी चूक झाली। त्यांना राईट्स, कल्चर, सिव्हिलायझेशन याविषयी समजावून सांगितले नाही। त्या मुलांना त्यांनी सांगायला हवं, तसे संस्कार प्रत्येक वेळेला लावायला हवे। ज्या ज्या वेळेला घरामध्ये एखादा विषय निघेन, त्या विषयानुरूप मुलांना, मुलींना तसे संस्कार दिले गेले पाहिजे। आणि तसे संस्कार त्यांना जर दिले गेले तर त्या संस्कारानुसार ते समाजामध्ये वागतात। मग समाजामध्ये एखादं संकट त्यांच्यावर आलं तर त्या संकटाचा ते अतिशय दृढ निश्चयाने सामना करतात। त्या संकटाला, त्या समस्येला ते अजिबात घाबरत नाही। याचं कारण त्यांना मिळालेले संस्कार। आपल्याला संतांची उदाहरणं घेता येतील। संतांना खूपच असे संस्कार हे त्यांच्या आईवडिलांकडून मिळाले होते। आता संस्कार हा मुळातच असा महत्त्वाचा विषय आहे की ज्या घरामध्ये संस्कार असतील, पनपतील, जे आईवडील मुलांना संस्कार देतील, अशीच मुलं संसारामध्ये यशस्वी होतील, असं आता जाणवायला लागलेलं आहे। बरेच मुलं बाहेर आपल्याला व्यसन करताना दिसतात। आपल्याला साध्याशा शहरातल्या टपरीवर आजूबाजूला मुलं रात्रीच्या 1-1, 2-2 वाजेपर्यंत आपल्याला थांबलेले दिसतात। चौकांमध्ये मुलं हे थांबलेले दिसतात। ते विचित्र प्रकारचे ड्रग्ज सुद्धा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हे मुलं घेतात, नशा करतात। आणि रात्रीच्या वेळेला हे मुलं आपली कार घेऊन किंवा एखादी आपली बाईक घेऊन हे सारखे फिरत असतात। आणि असे फिरत असताना हे एखाद्या अपघातामध्ये सापडतात, स्वतः हे त्या अपघातामध्ये मरतात किंवा इतरांना हे मारतात। तर असं का घडत आहे? याचं कारण असंच आहे की आईवडील त्यांना संस्कार द्यायला चुकले घरामध्ये। आणि त्यामुळे कसं बसायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं, कसं फिरायचं, रात्री अंगावर काढायच्या आणि बाईक घेऊन किंवा आपली 4 व्हीलर गाडी घेऊन इकडे तिकडे शहरामध्ये फिरायचं, असं हे मुलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला करताना दिसत आहे। म्हणून याचं कारण आहे की ज्या घरामध्ये संस्कार नाही, त्या घरामध्ये खरोखर मुलं आपल्याला पुढे जाताना दिसत नाही आहे। हे मुलं यांचा जर आपण चांगला विचारही केला तरी हे मुलं त्या विचाराशी सुद्धा सहमत होत नाही। यांचे तुम्ही लग्न लावून द्या तर ह्यांचे संसारही टिकत नाही, यांचे घटस्फोट होतात। म्हणजे यांना सामाजिक जीवन, ज्याला आपण म्हणतो की काहीतरी आपली समाजाच्या प्रती जबाबदारी असते, ही जबाबदारी या मुलांना अजिबात कळत नाही। याचं एकमेव कारण आहे मित्रहो, आणि ते कारण म्हणजे त्यांना न दिले गेलेले संस्कार, ज्याला इंग्रजीमध्ये आपण त्याला असं म्हणूया राईट्स, RITES, किंवा कल्चर आणि सिव्हिलायझेशन। कल्चर
ही आता आधुनिक स्वरूपाची आहे, तर सिव्हिलायझेशन ही अगदी पारंपरिक आहे, अगदी ट्रॅडिशनल आहे, अगदी ऋषीमुनींपासून आलेली ही सिव्हिलायझेशन आहे आणि त्याच्यामधनं आता झालेली आधुनिक ही कल्चर आहे. आणि ह्या आधुनिक कल्चरमध्ये मुलं हे आपल्याला व्यसन करताना फार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. म्हणून माझं या व्हिडिओद्वारा असं सांगणं आहे की जर पालकांनी मुलांना संस्कार दिले, चालता बोलता संस्कार द्यायचे असतात, त्यांना असं बसवून त्यांच्यावर त्यांना असं लेक्चर देऊन नाही चालणार. चला रे आता मी तुम्हाला एक लेक्चर देतो आणि संस्कार समजावून सांगतो, असं मुलांना पटणारही नाही आणि ते असे संस्कार घेणारही नाही आणि अशा प्रकारच्या लेक्चरला ते बसणारही नाही आणि ते कंटाळतील आणि संस्कार हा जो आहे त्याचं महत्त्व कमी होईल. म्हणून चालता बोलता मुलांना जर आईवडिलांनी संस्कार दिले तर मला नक्कीच वाटतं की हे मुलं संसारामध्ये, जीवनामध्ये काम करत असताना, सामाजिक जीवनामध्ये फिरत असताना, समाजातील लोकांशी बोलत असताना, वावरत असताना त्यांच्यासोबत हे नक्कीच यशस्वी होतील असं मला वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला आपण कळवायचं आहे. जास्तीत जास्त माझे व्हिडिओज हे आपण शेअर करायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच.